नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणत्याच आपण सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, TET सवलत घेतली तरी खुल्या प्रवर्गात संधी। शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे TET नंतर जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीत काही उमेदवारांना वगळण्यात आले होते। हे उमेदवार खुल्या प्रवर्गातील शेवटच्या निवड झालेल्या उमेदवारापेक्षा अधिक गुण मिळवूनही TETमध्ये सवलत घेण्याच्या कारणावरून खुला प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले नव्हते। या विरोधात विठ्ठल सरगरम, योगेश आहिरे व सुनील कांदे यांच्यासह उमेदवार याचिकाकर्त्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती। त्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले। सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की TETमधील सवलत ही केवळ पात्रतेपुरतीच मर्यादित नसून अंतिम निवड ही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये गुणवत्तेवर आधारित असावी। त्यामुळे सवलत घेतल्यामुळे उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून वगळणे योग्य नाही। सवलत ही उमेदवारांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिली जाते, मात्र अंतिम निवडीत सर्व उमेदवारांनी मूल्यांकन समान निकषांवर केले जाते, असे न्यायालयाने नमूद केले आहे। निर्णय देताना न्यायालयाचे जितेंद्र कुमार सिंह आणि विकास संकाला प्रकाराचा आधार घेतला। आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना मेरिटमध्ये पुढे असतील तर त्यांना सर्वसाधारण प्रवर्गातील जागांवर संधी देणे आवश्यक असल्याचे या निर्णयांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे। तसेच प्रदीप कुमार प्रकरण या प्रकरणाला लागू होत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले। या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याचिका फेटाळल्या होत्या, मात्र सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द करत मेरिटमध्ये पुढे असलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात समाविष्ट करून सुधारित गुणवत्ता यादी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत। या निर्णयामुळे हजारो उमेदवारांना दिलासा मिळण्याची शक्यता असून अनेकांना नव्याने नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते। भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि समानतेच्या तत्त्वांचा बळ मिळणार असल्याची प्रतिक्रिया याचिकाकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली। TET परीक्षेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी किमान पात्रता गुण 60% ठेवण्यात आले आहेत, मात्र राज्य शासनाच्या धोरणानुसार अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय तसेच इतर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना 5% सवलत देण्यात येते। त्यामुळे या प्रवर्गातील उमेदवार 55% गुणांसह पात्र ठरतात, मात्र ही सवलत केवळ परीक्षेस पात्र होण्यासाठी असून अंतिम निवड यादी ही मुख्य परीक्षेतील म्हणजे TET गुणवत्तेवरच आधारित असते, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे। तर निर्णयाचा परिणाम: गुणवंत उमेदवारांना दिलासा, भरती प्रक्रियेत मेरिटला प्राधान्य, गुणवत्ता यादीत बदल होण्याची शक्यता, शिक्षण विभागासमोर प्रशासकीय आव्हान, भविष्यातील भरतीसाठी दिशादर्शक निर्णय असा हा TETचा सर्वोच्च न्यायालयाद्वारे दिलेला निकाल हा ठरू शकतो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।